नमस्कार मित्रांनो, आजच्या या अविस्मरणीय कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मी सलोनी आणि माझ्या सोबत आहे निमिषिका. नमस्कार. आजचा दिवस खरंच खूप खास आहे. का? आज असं काय खास आहे? आज आम्ही सर्व चिमुकलो एक छोटासा फुलबाग कार्यक्रम सादर करणार आहोत. फुलबाग कार्यक्रम म्हणजे काय? फुलबाग कार्यक्रम म्हणजे आम्ही सर्व चिमुकली वेगवेगळ्या गाणी, गोष्टी, वेशभूषा, सुविचार, प्रार्थना अशा कितीतरी गोष्टी सादर करणार आहोत आणि या सर्वांमधून आम्हाला खूप काही शिकायला मिळणार. खरंच? अरे वा, म्हणजे धमालच तर. आणि या कार्यक्रमामधून आम्हाला सर्व चिमुकल्यांना खूप काही शिकायला मिळणार. हो, नक्कीच. चला तर मित्रांनो, कार्यक्रमाची सुरुवात करूया. आमच्या चिमुकल्या प्रतिभावान कलाकारांचे सादरीकरण तुम्हाला नक्कीच आवडेल. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात गणपती बाप्पाच्या नामस्मरणाने झाली तर शेवट सुद्धा खूप गोड होतो. आपल्या समोर गणपती स्तोत्र सादर करणार आहे उर्विजा. साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्र विनायक, भक्तीने स्मरता नित्य आयुर्कामार्थ साधती. प्रथम नाव वक्रतुंड, दुसरे एकदंतते, तिसरे कृष्ण पिंगाक्ष, चौथे गजवक्रते, पाचवे श्री लंबोदर, सहावे विकटनावते, सातवे विघ्नराजेंद्र, आठवे धूम्रवर्णते, नववे श्री भालचंद्र, दहावे श्री विनायक, अकरावे गणपती, बारावे श्री गजानन, देवनावे अशी 12, 3 संध्या म्हणे नर, विघ्नभीती नसे त्याला, प्रभो तू सर्व सिद्धित. विद्यार्थ्याला मिळे विद्या, पुत्र त्याला मिळे पुत्र, मोक्षार्थाला मिळे गती. जपदा गणपती स्तोत्र, 6 मासात हे फळ, 1 वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय. नारदानी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे, तशा सर्व विद्या प्राप्त होता सद्गुरु कृपेने. गणपती स्तोत्र ऐकल्यानंतर मन कसे ताजेतवाने झाल्यासारखे वाटते ना? हो ना मित्रांनो? चला तर मित्रांनो, आता ऐकूया एक सुंदर सुविचार. आणि सुविचार सादर करणार आहे वेदांत. नमस्कार. आजचा सुविचार: स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तोच तुमचा खरा साथीदार आहे. याचा अर्थ, जीवनात संकटासोबत लढताना स्वतःवर विश्वास तुम्हाला पुढे नेतो. धन्यवाद. खूप छान आहे वेदांत. मित्रांनो, आपण खूप सुविचार ऐकतो, वाचतो, पण त्यांचे महत्त्व आपण आत्मसात करणे हे खूप गरजेचे असते. सुविचार केवळ ऐकून वाचून चालणार नाही, तर मित्रांनो आपण त्याचे पालन सुद्धा करायला हवं. चला तर मित्रांनो, आता ऐकूया एक सुंदरसं बडबड गीत. आणि बडबड गीत सादर करणार आहे हंसिका. आणि बडबड गीताचे बोल आहे चिवचिव चिमणी. चिव चिव चिमणे, अगे चिमणे, काय रे चिमण्या, हा बघ आणलाय मोत्याचं दाणा, बघू बघू बघू, आहा छान आहे बाई, पण ठेवायचं कुठे, ठेवायचं कुठे, त्यात काय मोठे, बांधूया घरटे, हा झाडाच्या फांदीवर बांधूया छोटे घर, चला चला लवकर काम करू बरोबर, चला चला लवकर काम करू बरोबर. धन्यवाद. खूप सुंदर हा हंसिका. छान होतं ना बडबड गीत, चिवचिव चिमणी. हो. निमिषिका, तुला येत असेल तर दाखव ना ग, म्हणून आमच्या चिमुकल्यांना एक सुंदरसं बडबड गीत. मला तर खूपशी बडबड गीते येतात. त्यामधील मी तुम्हाला एक म्हणून दाखवते. चला तर मित्रांनो, मी तुमच्या समोर एक होती इडली हे बडबड गीत सादर करते. एक होती इडली, एक होती इडली, ती होती चिडाली, ती होती चिडाली, धावत धावत आली, सांबारात बुडाली. सांबार होते गरम गरम, इडली झाली नरम नरम, चमचा आला खुशीत, जाऊन बसला बशीत. चमच्याने पाहिले इकडे तिकडे, इडलीचे केले तुकडे तुकडे, इडलीचे केले तुकडे तुकडे, इडली होती फारच मस्त, आम्ही मुलांनी केली फस्त, आम्ही मुलांनी केली फस्त. खूप छान आहे निमिषिका. तुझी इडली तर खूप चिरलेली वाटत होती. चला तर मित्रांनो, यानंतर आपण ऐकूया एक सुंदरशी गोष्ट. काय मित्रांनो, गोष्ट म्हणतात तुमच्या चेहऱ्यावर कसे हसू उमटले ना, म्हणजे तुम्हाला सुद्धा गोष्टी ऐकायला आवडतात. तर तुम्हाला सांगते, मला सुद्धा गोष्टी खूप आवडतात. बरं का मित्रांनो, आपल्या समोर गोष्ट सादर करणार आहे उर्विजा आणि गोष्टीचं नाव आहे सशाचा गर्व. एक होते जंगल. त्या जंगलातून रेल्वे जायची. सुरुवातीला शिट्टीचा आवाज आला की सगळे प्राणी घाबरायचे.
हळूहळू त्यांना त्या आवाजाची सवय झाली. तशी त्यांची भीती देखील कमी झाली. त्याच जंगलातील काही प्राणी त्या रेल्वेच्या आसपासच्या भागात राहत असत. त्यामुळे त्यांना रेल्वेचे कुतूहल वाटायचे. एक ससा खूप धीर होता. तो रेल्वे आली की तिच्याबरोबर धावायचा. एक दिवस तर तो त्या रेल्वेपेक्षा देखील पुढे निघून गेला. त्याला वाटू लागले, मी ह्या रेल्वेपेक्षा देखील वेगाने धावू शकतो. ही गोष्ट त्याने आपल्या सर्व मित्रांना सांगितली. सर्व मित्र त्याच्यावर खूप खुश झाले. सर्वांनी ठरविले की आपल्या या हुशार आणि चपळ मित्राला जंगलाचा राजा बनवायचा. ससा आता इतका खुश झाला की त्याच्या आनंदाला पारावार राहिला नाही. स्वतःच्या चपळाईचा त्याला अभिमान वाटू लागला. आता तो म्हणू लागला, आहे कोणी असा प्राणी जो माझ्याशी बरोबरी करू शकणार? आता तर त्याच्या मनात गर्व निर्माण झाला. दुसऱ्या दिवशी पुन्हा सशाने रेल्वेबरोबर पळण्याचे ठरविले. ती पॅसेंजर गाडी होती, त्यामुळे ती स्टेशनवर थांबत नसत. त्यामुळे ससा पुढे जात असत. झालं, त्याने आता ठरवूनच टाकले की तो त्या रेल्वेपेक्षा देखील वेगाने धावू शकतो. आता तर सशाला आकाश ठेंगणे झाले. या जंगलात माझ्या इतका कोणताही प्राणी नाही जो या रेल्वेला हरवू शकणार. सगळ्या प्राण्यांच्या मनात सशाविषयी आदरभाव निर्माण झाला. त्याच वनात एक उंद मांजर राहत होते. उंद मांजर खूप बुद्धिमान होते. त्याचा या गोष्टीवर विश्वास बसेना की हा ससा या रेल्वेपेक्षा देखील वेगाने धावू शकतो. त्याने बघितले, जगातील सर्व प्राणी सशाची स्तुती करीत होते. आता जर आपण अविश्वास दाखविला तर सगळे आपल्यावर चिडतील. तेव्हा शांतपणे काहीतरी युक्ती शोधावी. एक दिवस उंद मांजर सशाच्या घरी गेले. त्यांनी सशाची खूप प्रशंसा केली. शिवाय अगदी त्याला हरभऱ्याच्या झाडावर चढविले. त्यांनी म्हटले, तूच राजा व्हायचा योग्य आहेस, पण आपण सर्वांना बोलवून त्यांच्यासमोर तुझी आणि रेल्वेची रेस लावूया. सशाने उंद मांजराची अट मान्य केली. ठरल्या दिवशी सगळे प्राणी एका झाडाखाली येऊन जमले. उंद मांजराने सशाची स्तुती करीत म्हटले, आज हा ससा आणि या रेल्वेमध्ये स्पर्धा आहे. हा ससा खरोखर या रेल्वेला हरवू शकेल हा तो सिद्ध करेल. मग आपण त्याला जगाचा राजा बनवूया. तेवढा धाड धाड करीत रेल्वे आली. ती डाकगाडी होती, त्यामुळे ती स्टेशनवर थांबत नसत. ससा त्या गाडीमागे पळू लागला. ती डाकगाडी होती, त्यामुळे ती स्टेशनवर थांबली नाही. ससा मात्र जीव खाऊन त्या गाडीमागे उड्या मारत मारत पळत होता. गाडी खूप दूर निघून गेली. आता ससा दमला, झाडीत जाऊन पडला. त्याच्या तोंडातून फेस येऊ लागला. उंद मांजरांनी म्हटले, मित्रांनो, आपल्या क्षमतेपेक्षा जास्त काम करू नका, त्यामुळे तुमचंच नुकसान होईल. आपल्याबद्दल उगीचचा गर्व करू नका. धन्यवाद. यानंतर मित्रांनो, आपण एक सुंदरसं गाणं आणि गाणं सादर करणार आहे साची. आणि गाण्याचे बोल आहे, किलबिल किलबिल पक्षी बोलती. किलबिल पक्षी बोलती, झू 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 झरे वाहती, पानो पानी फुले बहरती, फूल पाकरे वर बिरबिरती, स्वप्नी आले काही एक मी गाव पाहिला बाई. किलबिल पक्षी बोलती, झू 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 झरे वाहती, पानो पानी फुले बहरती, फूल पाकरे वर बिरबिरती, स्वप्नी आले काही एक मी गाव पाहिला बाई. किलबिल पक्षी बोलती. त्या गावाची गंमत न्यारी, तिथे नांदती मुलेच सार. त्या गावाची गंमत न्यारी, तिथे नांदती मुलेच सार. कुणी न मोठे कुणी धाकटे, कुणी न बसते तिथे एकटे, सारी हसती गाती नाचती, कुणी रडके नाही. स्वप्नी आले काही एक मी गाव पाहिला बाई, एक मी गाव पाहिला बाई. किलबिल पक्षी बोलती. नाही पुस्तक नाही शाळा, हवे तेवढे खुशाल खेळा. नाही पुस्तक नाही शाळा, हवे तेवढे खुशाल खेळा. उडो बागडो पडो धडपडो लागत कोणा नाही. स्वप्नी आले काही एक मी गाव पाहिला बाई. किलबिल पक्षी बोलती.
तिथल्या वेळी गाणे गाती परा हसऱ्या येती जा, तिथल्या वेळी गाणे गाती परा हसऱ्या येती जाती, झाडावरती चेंडू लटकती शेतामधली बॅटी, मलाडते ते साले होते कुणे ना कोठे काही, स्वप्नी आले काही एक मी गाव पाहिला बाई, एक मी गाव पाहिला बाई, किलबिल पक्षी बोलती ज ज ज ज झरे वाहती, पानो पानी फुले बहरती फूल पाकरेवर भिरभिरती, स्वप्नी आले काही, स्वप्नी आले काही एक मी गाव पाहिला बाई, स्वप्नी पाहिले बाई एक मी गाव पाहिला बाई. धन्यवाद. खूप सुंदर आवाजात साक्षीने गाणं म्हटलं ना, मला तर खूप आवडले. आणि तुला निमिषिका? मला पण आणि आमच्या चिमुकल्यांना सुद्धा खूप आवडलं असेलच. आता निमिषिका, आता या कार्यक्रमात पुढे कोण काय म्हणणार? हो, आठवलं. यानंतर आमच्या समोर येणार ऋषिका मा जिजाऊच्या वेशात. शुभांची माता भोसलेची सून, शुभांची माता भोसलेची सून, लक्ष देऊ नये का मी जिजाऊ बोलते, लक्ष देऊ नये का मी जिजाऊ बोलते, अंगणातील तुळस, गोठ्यातील गाय आणि घरातली माय यांच्यावर कोणी नजर टाकील तर त्यांची गय केली जाणार नाही. घेऊन जा यांना आणि गर्दन मारा यांची. मी शिवांची माता आहे, कधीच झुकणार नाही. आता सुंदरशा वेशभूषेनंतर आपल्या समोर येत आहे स्वराज, आणि स्वराज सादर करणार आहे पसायदान. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे, जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांडी आई, अनवर्त भूमंडळी भेट तू भूता, तला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमेचे अलांछन, मार्तंड जे तापहीन, जे सर्वाही सदा सज्जन, सोय रे होतू किंबहुना सर्वसुखी, पूर्ण तिन्ही लोकी, भजिजो आदि पुरुषी, अखंडित आणि ग्रंथोपजी क्रिये, विशेषी लोकीये, दृष्टांदृष्ट विजय ओवावेजी, येत म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल धान पसाओ, येणे वरे ज्ञानदेव, सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. धन्यवाद. सुंदरच्या स्वरात पसायदान म्हटले ना स्वराजने. हो निमिषिका, तुला माहिती आहे एक अभिनय म्हणजे छोटी नाट्यचर्चा सादर करणार आहे. आणि कोण करणार आहे माहितीये? कोण करणार आहे? नाट्यचट्टीचे नाव काय आहे? अगं जर्म्या सादर करणार आहे चायवाल्याच्या वेशात. चला तर मित्रांनो, एका छोट्याशा नाट्यचट्टीचा आस्वाद घेऊया. जिंदगी हर कदम एक नई जंग है, जिंदगी हर कदम एक नई जंग है, जीत जाएंगे हम, जीत जाएंगे हम, चाय अगर संग है, जिंदगी हर कदम. ओ कदम घेता का चाय? चाय गरम, चाय गरम, चाय गरम. 5 रुपये कटिंग, पाची कटिंग, पाची कटिंग, पाची कटिंग, पाची कटिंग. ओ काका घेता का चाय? ओ काकू घ्या चाय, चाय, चाय. चाय गरम, चाय गरम, चाय गरम. 5 रुपये कटिंग, पाची कटिंग, पाची कटिंग, पाची कटिंग, पाची कटिंग. बोला चाय, कडक चाय. ओ काका घ्या तुमची स्पेशल. बोला चाय, कडक चाय. मजा आहे राव तुमची. नवी कापडं, नवी बुटं, नवी दप्तरं. मला बी शाळेत जायला आवडलं असतं, पण काय करणार, त्या नशिबात तो नुसतं उकाळ लिहून आहे ना. तुम्हाला सांगतो, जगण्यासाठी चाय,
चायमधून निघणारा एक एक दिवस एवढंच काय ते आयुष्य उरलंय बघा आता. माझी माय लय खपती हो, धुनी भांडी करती. तिला बी मोप वाटतंय की मी शिकून मोठं व्हावं. तुमच्या आणि फाडफाड इंग्रजी नाही, पण निदान बरोबर मराठी बोलता यावं. पण कसलं काय, तो बाप असतो ना पिऊन पडलेला, त्यामुळेच तो आमच्या नशिबी अमृताचा प्याला. तो बी माझ्या मालकीचा नाही, तो बी दुसऱ्याच्या मालकीचा. मी इथला मालक नाही, नोकर आहे नोकर. तुम्हाला सांगतो, एक चहा ऐकली की 1 रुपया गावतो. कधी कधी कळत बी नाही किती चहा ऐकली किती रुपया गावतो. कसं कळणार तुमच्या आणि गणित कुठे येतात मला. काय सांगू राव, ही शाळेत जाणारी मुलं पाहून ना लय रडू येतं. वाटतं मी कधीच नाही जाणार का हो शाळेत. माझ्या हाताला कधीच नाही लागणार का हो हा चित्रकलेचा रंग. मला लिहिता नाही येणार का हो माझ्या स्वप्नातला निबंध. तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला एक गरजू पोरगा दिसला तर जाणून घ्या. जर तुम्हाला एक गरजू पोरगा दिसला तर त्याला तुमची मागच्या वर्षाची पुस्तकं द्या. काय जमतंय काय. अरे देवा, बोलत काय बसलो. अजून मोप चाय ऐकायची आहे आणि चिंगीला शाळेत पाठवायचं आहे. अहो चिंगी माझी ढाकली बन, तिला मी शिकवणार, शिकून मोठं करणार. पण त्याआधी मोप चाय ऐकावी लागेल. मग घेता का. घ्या. एक कटिंग 5 रुपये कटिंग, 5ची कटिंग. शेवटी मी इतकंच सांगून जाईन की कोणतीही अडचण आली तर त्याला बाजूला ठेवा आणि शिक्षण करा. आयुष्याला शिक्षण मिळणे जरुरी आहे, म्हणून शिक्षण मिळवून घ्या. धन्यवाद. खूप सुंदर हा धर्मया. कळाला निमिषिका, ज्या वेळेत जे करणे गरजेचं असतं तेच करायला हवं. वेळ कोणासाठी थांबत नाही. हो सलोनी, आम्ही आता वेळेवरती अभ्यास करायला हवा. वेळेचं महत्त्व समजावून घ्यायला हवं. जर वेळ निघून गेला तर पाठचितापाशिवाय हातात काहीच सापडत नाही. अगं निमिषिका, आता अभिनयानंतर पुढे कोण काय म्हणणार आहे. अगं खुशबू श्लोक सादर करणार आहे. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ तो गुणांचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंत अनंत या राघवाचा. मना सज्जना भक्ती पंतेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो सवावे. जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंदते सर्व भावे करावे. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आदी वदावा. सदाचार हा थोर सांडून येते, जनी तोची तो मानवी धन्य होतो. मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वदा पाप बुद्धी नको रे. मना धर्मदा नीती सोडू नको, मना अंतरी सार विचार राहो. मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवित राहावा. मना कल्पना ते नको विषयांची, विकाडे घडे हो जनी सर्व चिची. नको रे मना क्रोधा खेदकारी, नको रे मना कामना विकारी. नको रे मना सर्वदा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ भारू. मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवित राहावा, मना बोलणे नीत शोषित जावे. सये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांची रेणी व्हावे. ते त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना ह्याची क्रिया धरावी. मना चंदनाचे परित्वावे तावे, परी अंतरी सज्जनानी व्हावे. नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे, अति स्वार्थ बुद्धी न
रे पाप साचे, घडे भोगणे पाप ते कर्म खोटे, न होता मनासारखी दुःख मोठे, सदा सर्वदा प्रीतिराणी न राहावे, दुःखाचे सरे सांडी जीवी करावे, देह दुःख ते सुख मानी राहावे, नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे, अति स्वार्थ बुद्धी नरे पाप साचे, घडे भोगणे पाप ते कर्म खोटे, न होता मनासारखी दुःख मोठे. खूप सुंदर हा खुशबू. श्लोकानंतर आपण ऐकूया एक सुंदरशी प्रार्थना आणि प्रार्थना सादर करणार आहे सलोनी आणि प्रार्थनेचे नाव आहे तू बुद्धी दे तू तेज दे. तू बुद्धी दे तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. तू बुद्धी दे तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. जे सत्य सुंदर सर्वथा, जे सत्य सुंदर सर्वथा, हा जन्म त्याचा ध्यास दे. तू बुद्धी दे तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. हरवले या बाळजांचे होतयांचा सोबती, सापडे ना वाट ज्यांना होतयांचा सारथी. हरवले या बाळजांचे होतयांचा सोबती, सापडे ना वाट ज्यांना होतयांचा सारथी. साधना करीती तुझी जे, साधना करीती तुझी जे, नित्य तव सहवास दे. जे सत्य सुंदर सर्वथा, हा जन्म त्याचा ध्यास दे. तू बुद्धी दे तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. जाणवाया दुर्बलांचे दुःख आणि वेदना, तेव त्या राहो सदा रंध्रातून संवेदना. धमनातल्या रुधिरासया खलबेंदण्याची आस दे. सामर्थ्य या शब्दास आणि अर्थ या जगण्यास दे. जे सत्य सुंदर सर्वथा, हा जन्म त्याचा ध्यास दे. तू बुद्धी दे तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती. नीती नाही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती. पंखास या बळ दे नवे, पंखास या बळ दे नवे. जे पावण्या आकाश दे. जे सत्य सुंदर सर्वथा, हा जन्म त्याचा ध्यास दे. तू बुद्धी दे तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. धन्यवाद. किती सुंदरशा स्वरात प्रार्थना म्हटली ना सलोनीने. चला तर मित्रांनो, आपल्या समोर आमच्या सुंदरशा गोव्याविषयी माहिती घेऊन येत आहे वेदांत. गोव्याविषयी माहिती. गोव्याची संस्कृती ही हिंदू आणि पोर्तुगीजांचे मिश्रण आहेत. इथे आम्हाला शांतता आणि आनंद यांचे सुरेख संगम पाहायला मिळतो. कोंकणी भाषा, भात मासे आधारित जेवण, गणेश चतुर्थी व ख्रिसमस सारखे सण आणि फुगडी मांडो हे नृत्य संगीत गोव्याचे मुख्य आधार आहे. पारंपरिक महिला इथे नऊवारी साडी नेसतात, तर पुरुष मासेमारीसाठी चमकणारे शर्ट वापरतात.
आपल्या मायभूमीत मंदिरात पारंपरिक लोकांचे जतन केले जाते. सुंदर समुद्रकिनारे, चर्च, मंदिर, संस्कृती यासाठी आमचं राज्य प्रसिद्ध आहे. वास्को हे सर्वात मोठं शहर असून आपल्या मायभूमीत सुखद हवामान आणि पर्यटनासाठी ओळखले जाते. धन्यवाद. किती सुंदरशा स्पष्ट आवाजात वेदांते आमच्या मायभूमीविषयी सांगितले ना. हो निमिषिका, तुला माहीत आहे निमिषिका, आमच्या गोव्यात कितीतरी लोकोत्सव साजरे केले जातात. त्यात धालो, शिगमो, दिखणी असे कितीतरी सांस्कृतिक कार्यक्रमामधून आपल्या गोव्याचे दर्शन घडते ना. अगं निमिषिका, तुला फुगडी येते ना, मग म्हणून दाखव ना आम्ही चिमुकल्यांना एक सुंदरसं फुगडी. मला खूपशा फुगड्या येतात, त्यामधील मी एक म्हणून दाखवते. काय बरे ववाळ माझे कशान झाड पले गे, कशान झाड पले गे, वोतान करपले वाऱ्यान झळपले, पडले भूमी वरी गे, पडले भूमी वरी गे, हातान काढिले माथ्यान माळिले, भोगिले आया पणा गे, भोगिले आया पणा गे. खूप सुंदर निमिषिका, मला तर माहीतच नव्हते की तुला इतक्या सुंदर आवाजात फुगडी म्हणता येते ते. धन्यवाद. आता मला वाटतंय आमचा कार्यक्रम थोडा लांबच होत आहे, म्हणजे आता आमच्या कार्यक्रमाला पूर्णविराम देण्याची वेळ झालेली आहे. सरते शेवटी आमच्या सर्व बाल कलाकारांचे धन्यवाद, कारण त्यांनी आमच्या समोर किती सुंदरसे सादरीकरण केले ना. हो, सरते शेवटी आमचे सर्व कलाकार आपल्या समोर एक सुंदरशी प्रार्थना सादर करणार आहेत आणि प्रार्थनेचे नाव आहे हीच आमची प्रार्थना. हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे, हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमुची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे, एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे, एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमुची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तो वरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमुची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमुची प्रार्थना.